हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 7.2 मधले क्वेश्चन्स पाहणार आहोत. फक्त 3च क्वेश्चन्स आहेत आणि तिसरा जो क्वेश्चन आहे तो मजेशीर आहे. आपल्याला जो खूप आवडतो क्वेश्चन, आपल्याला फक्त फिल इन द ब्लँक्स टाईपचे क्वेश्चन्स आहे आणि तो आपल्याला भरायचा आहे. तर चला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चनपासून. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, the radii of two circular ends of frustum-shaped bucket are 14 cm and 7 cm. Height of the bucket is 30 cm. How many liters of water it can hold? म्हणजे आपल्याला काय सांगायचं आहे इथे, व्हॉल्यूम ऑफ द फ्रस्टम 1 लिटर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब. चला लिहून घेऊया आपण. R1 is equal to 14 cm, R2 is equal to 7 cm, height of the bucket is equal to 30 cm, therefore volume of the bucket. आपला फॉर्म्युला आहे 1/3 पाया h in the bracket R1 square plus R2 square plus R1 into R2. लिहून घेतलेले आहे सगळे आपण. जे आपल्याला दिलेले व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या लिहून घेतलेल्या आहेत. आता बघूया. 3 1 3, 3 10 30, म्हणजे 22 × 10 220/7. 14चा स्क्वेअर 196, 7चा स्क्वेअर 49 आणि 14 98, 14 7 98. प्लस केल्यानंतर आन्सर आलेला आहे 343 × 220/7. डिवायडेशन केल्यानंतर 7 1 7, 7 4 28, 34मधून 28 गेले, 6 राहिले, 63 झाले, 7 9 63, म्हणजे आन्सर आलं 49. मल्टिप्लिकेशन केल्यावरती आन्सर आलं 10,780. Therefore volume of the bucket is equal to 10,780 cubic centimeter. 10,780 centimeter cube is equal to 10.78 liter. कारण 1000 centimeter cube is equal to 1 liter. Therefore the frustum shaped bucket can hold 10.78 liter water.